सैफ अली खानवर घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला। सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची माहिती। सैफ अली खानच्या घरातील 3 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात, तिघांचेही मोबाईल जप्त। क्राईम ब्रांचची टीम सुद्धा सैफच्या घरी दाखल। सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकून 6 वार तर 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा, जखमी मोलकर्णीवर सुद्धा लीलावतीमध्ये उपचार सुरू। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, तर पोलिसांची सुरक्षा असलेलेच सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। बारामतीमधील कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र। माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी कायम, तर अजित पवार आणि पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही तर महिला सक्षमीकरणासाठी। सरकारवर अतिरिक्त भारही नाही, राज्य सरकारचं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र। वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी, हत्येच्या सहभागाची चौकशी होणार। जिल्हा न्यायालय परिसरामध्ये समर्थक आणि विरोधकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू, जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबावं। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा काय करता? मी सुद्धा 96 कोळी मराठा, जातीय वाद केल्याचा आरोप करत कराडच्या पत्नीचा जरांगेंवर हल्लाबोल, तर सोनावणे दमानियांच्या सुद्धा अनेक गोष्टी समोर आणणार मंजली कराडचा इशारा। माझी खुली किताब, माझ्या कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या त्या काढू देत। ज्यावेळी मंजली कराड माझ्या गोष्टी उघड करतील तेव्हा उत्तर देणार, बजरंग सोनावणेंची यावर प्रतिक्रिया। शिवसेनेच्या मंत्र्यांची आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली। मुक्तागिरी निवासस्थानी दुपारी 3:30 वाजता बैठक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर यामध्ये चर्चेची शक्यता। मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून दखल। पेट्रोल डिझेलच्या गाड्या टप्प्याटप्प्याने हटवण्यासंदर्भात आणि इलेक्ट्रिक गाड्या वाढवण्यासंदर्भात समिती नेमण्याचे निर्देश। टोरेसनंतर फसवणुकीचा आणखी एक घोटाळा उघड, तर मनीएज कंपनीकडून 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक। मनीएज कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हाही दाखल। पुण्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी जूनपर्यंत भूसंपादन सुरू करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। तर प्रस्तावित विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार। अमरावतीकरांना आता 2 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, तर अमरावती ते पुणे आणि अमरावती ते मुंबई धावणार वंदे भारत एक्सप्रेस। तर पश्चिम विदर्भातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा। नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, कांदा उत्पादक शेतकरी अडचणी, द्राक्ष बागांना पावसाचा फटका। तर वसई विरारमधील हवेची गुणवत्ता ढासळली, नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम। मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्याही तक्रारी।